आम्ही गेलो होतो ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरला तिथे आम्ही गेलो होतो मॅप्रो गार्डनला आणि तिथला मी तुम्हाला आता व्हिडिओ शेअर करणार आहे। तर इथे पहा खूप सुंदर असं गार्डन होतं आणि भरपूर काय काय होतं त्या गार्डनमध्ये बघण्यासारखं आणि नर्सरी ते एवढी सुंदर होती आणि सजवलं पण खूप छान होतं। इथे पहा ख्रिसमस असल्यामुळे स्नोमॅन बनवलेला होता, ख्रिसमस ट्री बनवलेली होती आणि भरपूर छान असं डेकोरेशन केलेलं होतं। आणि मॅप्रो गार्डनमधलं एक वैशिष्ट्य हे आहे की तिथे स्ट्रॉबेरीजचं सगळं मिळतं आणि स्ट्रॉबेरीच्या चॉकलेट्स वगैरे सगळं असं मिळतात किंवा आईस्क्रीम वगैरे स्ट्रॉबेरीचे असतात आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात ज्या आपण लोकल मार्केटला पाहतो त्या सगळं मिळतातच। तर इथे बघा खूप सुंदर असं हे मॅप्रो गार्डन होतं, तिथे आम्ही भेट दिलेली आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स पण होते। इथे बाजूला मॅप्रो रेन म्हणून होतं जिथे तुम्ही ते सुरू व्हायचं होतं। आम्ही खूप लवकर गेलेलो तर सुरू व्हायला वेळ होता त्यामुळे आम्ही ते गेलो नाही। तर मॅप्रो गार्डनमध्ये गेल्यावर जर मॅप्रो रेन तुम्ही जर गेम खेळला तर तिथे खूप सारं असं चॉकलेट्सचं रेन होतं, शावर होतं आणि मग तुम्हाला हवे तेवढे तुम्ही कलेक्ट करू शकता। आता इथे पण खूप साऱ्या जेलीज होत्या, स्ट्रॉबेरी जेलीज होत्या, त्यानंतर वेगळ्या वेगळ्या फ्लेवरच्या मँगो, जामून, त्यानंतर गावाचे वेगळे खूप सारे फ्लेवर्स होते। आणि इथे या ज्या बॉटल्स आहे तर त्यामध्ये त्यांचं एक होतं की 198ला एक बॉटल होती आणि त्या बॉटलमध्ये तुम्ही जेवढे भराल, काही त्याचं वजन नव्हतं, त्या बॉटलमध्ये तुम्ही जेवढेही भराल चॉकलेट्स तेवढेच चॉकलेट्स तुमचे, मग ते आपल्यावर आहे आपण किती भरतो। तर आम्ही इथे हवे ते फ्लेवर्स घेतले पोरांना वेगवेगळ्या प्रकारचे आणि अजून काही भरपूर गोष्टी होत्या पण त्या आम्ही एवढ्या घेत बसलो नाही कारण आम्हाला अजूनही पुढे जायचं होतं। तर चला मी तुम्हाला आता हे पूर्ण गार्डन दाखवते आणि पहिले आपण हे चॉकलेट्स भरून घेऊया, त्यानंतर मी दाखवते इथे काय काय आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। भरपूर काही मी महाबळेश्वरच्या ट्रिपमधलं तुम्हाला आता व्हिडिओ शेअर करणार आहेत। तर पाहून घ्या तुम्ही आता इथे गार्डनमध्ये काय काय आहे ते।
तर इथे पहा आम्ही इथे आईस्क्रीम खाल्ली आणि ही आईस्क्रीम एवढी सुंदर होती. महाग होती पण एवढी टेस्टी होती ना. यामध्ये भरपूर असे स्ट्रॉबेरीज होते, त्यामुळे नंतर स्ट्रॉबेरी जेलीज टाकली होती त्यांनी, आईस्क्रीम टाकलेलं होतं, क्रीम होतं. आता हे वरतून आहे हे क्रीम टाकलेलं आहे आणि खूप सुंदर अशी टेस्टी अशी आईस्क्रीम होती की एक पूर्ण हा जो ग्लास खाल्ला ना तर यामध्ये 2 जण खाऊ शकतात आणि आम्ही तर आमचं पोट एकदम फुल भरलं होतं. खूप टेस्टी अशी आईस्क्रीम होती. तर तुम्ही जर इथे गेले तर नक्की ट्राय करून पाहाल. आणि बाकीचे सँडविचेस वगैरे होते पण आम्ही ते नॉर्मल असल्यामुळे आम्ही ते नाही खाल्ले, पण जे खाण्यालायक होतं ते आम्ही नक्कीच खाल्लं आहे. आता पुढे गेल्यावर आणखीन एक मायक्रो गार्डन होतं. तिथे मायक्रो पूर्ण चॉकलेट फॅक्टरी होती त्यांची. तर इथे पण खूप सारे ॲडव्हेंचर्स गेम होते आणि खूप सुंदर अशी नर्सरी होती इथे पण. आणि इथे पण खायला भरपूर त्याच वस्तू होत्या ज्या मायक्रो गार्डनमध्ये आधी बघितलेल्या आहेत. तर पाहून घ्या आता हा पण एक व्हिडिओ. तर अशा प्रकारे हे दोन्ही मायक्रो गार्डन तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमची महाबळेश्वरची ट्रिप कशी झाली हे पण सांगा. आणि तुम्ही जर गेले तर नक्की भेट द्या. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि चला मायक्रो गार्डनला करूया बाय बाय.